नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. माढा लोकसभा मतदारसंघ हा खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात आज चर्चेचा विषय ठरलेला असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी माढा मतदारसंघामधून उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि त्यासाठी येत्या 28 तारखेला ते म्हसवड येथे एक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा देखील घेणार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ही उमेदवारी मागणीमागची त्यांची भूमिका काय आहे आणि उमेदवारी मिळालीच तर ते निवडणुकीला सामोरे कसे जाणार आहेत. पहिल्यांदा तर शिवशाही न्यूजवर खूप खूप स्वागत तुमचं. धन्यवाद. तुम्ही खूप सारे आजपर्यंत कार्यक्रम घेतले, पक्षाच्या नावाखाली बॅनरखाली कार्यक्रम घेतलेले आहेत, महिलांचे कार्यक्रम, युवकांचे कार्यक्रम. तुम्ही स्वतः एक उद्योगपती आहात आणि यातून पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीनं तुम्ही कार्यक्रम राबवलेले आहेत आणि आज तुम्ही तुमच्या या कामाच्या मोबदल्यामध्ये म्हणा किंवा त्या कामाच्या बेसवर तुम्ही आज उमेदवारीची मागणी केलेली आहे. उमेदवारी मागणीमागची पहिली भूमिका काय आहे तुमची? खरं तर राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर या पक्षाला सर्व नेते सोडून गेले असताना एकंदरीत हा माढा लोकसभा मतदारसंघ पोरका झाल्याची परिस्थिती निर्माण झाली. सर्वच्या सर्व आमदार हे सत्ताधारी युतीकडे गेले. आज देशाचा जर विचार केला तर देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शाहू फुले आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार घेऊन युवकांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि युवकांनी शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या बरोबर राहणं गरजेचं आहे आणि हाच विचार डोक्यात ठेवून या देशाला गुलामगिरीपासून वाचवण्यासाठी मी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. जेव्हा कोणीही 6 आमदार विरोधात असताना हे धाडस करत नव्हतं, अशा वेळी मी धाडस करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. उमेदवारीची ही जी रस्सीखेच चालू आहे सध्या, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातून तुमचं नाव पहिल्या यादीत कुठं म्हणजे चर्चेत आत्तापर्यंत नव्हतं, परंतु मोहिते पाटलांचं मात्र नाव चर्चेत होतं, ते पण तुतारीकडून म्हणजे उमेदवारीसाठी. तुम्ही या संदर्भात काय सांगता? मोहिते पाटील आले तर तुमच्या उमेदवारावर काट मारली जाईल? मोहिते पाटलांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश केला तर नक्कीच पक्ष बळकटीकरण होईल आणि पक्ष बळकटीकरण होत असताना जर माझी उमेदवारीला फटा देऊन त्यांना उमेदवारी देण्याचा जर विचार शरद पवार साहेबांनी बोलून दाखवला तर नक्कीच मला माझं त्यांना समर्थन राहील. पक्ष जिंकला पाहिजे आणि येणाऱ्या काळात या देशात लोकशाही टिकली पाहिजे. त्यासाठी जिंकण्याच्या मेरिटवर जर मोहिते पाटील घर माझ्यापेक्षा सक्षम आणि पुढे असेल तर नक्कीच त्यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे आणि त्यांनीच हा मतदारसंघ लढवला पाहिजे. महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाला आहे, निश्चित झालेला आहे, परंतु माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्यापही जाहीर होत नाही. हे आता परवा रामराजेंनी पण मेळावा घेतला होता, मोहिते पाटलांनी पण शक्ती प्रदर्शन केल्यासारखं त्यांच्याकडे मिटिंग घेतली होती कार्यकर्त्यांची. काय वाटतं तुम्हाला की ह्या मोहिते पाटलांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत पवार साहेब? शक्यता आहे, शक्यता नाकारता येत नाही. मोहिते पाटील साहेब जर महाविकास आघाडीकडे आले तर चित्र पूर्णपणे वेगळं असणार आहे. त्यामुळं शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या निर्णयाची वाट पाहत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तुमच्याविषयी बोलूया. तुम्हाला उमेदवारीची कितपत अपेक्षा आहे, म्हणजे कितपत वाटतं तुम्हाला की उमेदवारी तुम्हाला मिळू शकते? आज मी तिला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षातून मी एकमेव उमेदवार आहे ज्यानं पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि मागणी ग्रहण केलेली आहे आणि जिंकण्याची मी पूर्ण शाश्वती पक्षाला दिलेली आहे आणि तशा पद्धतीचं यंत्रणा तंत्र माझ्याकडे आहे असं मला वाटतं. त्यामुळं मी तरी सध्या एकमेव उमेदवार या पक्षाकडे आहे असं मला वाटतं, परंतु ऐनवेळी कुणी मागणी केली तर मला सांगता येणार नाही. आज जर समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली, तिकीट मिळालं, तर या बेसवर आता तुम्ही कोणत्या कोणत्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जात आहे? कारण सध्या तुमच्यासमोर असलेले हे सिटिंग MP आहेत आणि तुम्ही तसं म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात पहिल्यांदाच एका मोठी लढवणार आहात, तर कोणत्या मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? सर्वात प्रथम माझा हा मुद्दा आहे की या देशात लोकशाही टिकली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं या लोकशाहीचे सर्व स्तंभ 3 स्तंभ ढासळून पूर्णपणे एक्झिक्युटिव्ह म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्याकडे सर्व सत्ता एकवटण्याचा प्रकार जो चालू आहे तो थांबला पाहिजे. या देशात लोकशाही टिकली पाहिजे तरच या देशात जनतेवर अन्याय होणार नाही अशी माझी भावना आहे. तर ही लढाई ही कोणत्याही स्थानिक मुद्द्यांवर नसून हा राष्ट्रीय मुद्द्यावर आहे. त्यामुळं लोकशाही टिकवण्यासाठी माझा पुरेपूर प्रयत्न राहील. त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत. एक मोठा इंडस्ट्रियल एरिया या मतदारसंघात गरजेचा आहे. तो कॉरिडॉर ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याचं काम अत्यंत संत गतीने चालू आहे.
ते प्रगतीपथावर जावं यासाठी मी प्रयत्नशील राहीन. त्याचबरोबर छोट्या छोट्या MIDC ज्या आजूबाजूच्या क्षेत्रात आहेत त्या पूर्णपणे डेव्हलप होऊन त्याची मदत युवकांना रोजगार निर्मितीसाठी होण्यासाठी प्रयत्नशील राहीन. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था या मतदारसंघात मोठ्या नाहीत, स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी मोठ्या नाहीत, त्यासाठीही प्रयत्न करेन. आणि पाण्यापासून बराचसा भाग या मतदारसंघातला वंचित आहे, त्या सर्व योजना कार्यान्वित करून पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. रेटेवाडी सिंचन योजनासारखी एक योजना आहे, करमाळा तालुक्यामध्ये अनेक गावांना त्याचा फायदा होणार आहे, त्यासाठी प्रयत्नशील राहील. वाटार स्टेशन परिसरामध्ये कोरेगाव तालुक्यातील 22 गावांना पाण्याचा तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे, त्यासाठीही प्रयत्नशील राहील. त्याचबरोबर मान खटाव आणि सांगोला तालुक्यातील पाण्याचे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील. शेवटचा प्रश्न असा आहे की येत्या निवडणुकीवर मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण या दोन्ही गोष्टींचा मोठा इम्पॅक्ट असणार आहे या निवडणुकीवर, आणि माढा मतदारसंघामध्ये या दोन्ही समाजाची संख्या मोठी आहे, तर याचा परिणाम होतोय. तर काय सांगाल, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाच्या संदर्भात आपली काय भूमिका असेल? मी आरक्षणाच्या विषयावर एक व्हिडिओ करून पोस्ट केलेला आहे. नुकतंच शासनानं जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयामुळं मराठा आणि धनगर या दोन्ही समाजांची हानी झालेली आहे. दोन्ही समाजांच्या सीट कमी होऊन एका तिसऱ्याच समाजाला त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे या दोन्हीही समाजांवर या आरक्षणाच्या नवीन धोरणाचा दुष्परिणाम झालेला आहे. तर आरक्षण धोरण नव्याने सरकारने करावं आणि त्याच्यामध्ये एकंदरीत या देशाला संपूर्ण आरक्षण धोरण हे नव्याने करण्याची गरज आहे. पूर्वीचं जे आरक्षण धोरण आहे त्यामध्ये आमूलाग्र बदल गरजेचा आहे, कारण त्यामुळं जाती एकमेकांविरोधात येणार नाहीत याची काळजी या नवीन सरकारला घेणं गरजेचं आहे. आणि हा जातींमधला संघर्ष नाही, आपला गरिबीबरोबर संघर्ष आहे आणि सर्वच जातींमध्ये गरिबांची संख्या प्रचंड आहे. तर ती संख्या कमी होत गेली तर या जाती एकमेकांसमोर येणार नाही. खरं तर माढा मतदारसंघामधील सर्वच प्रश्नांची, स्थानिक प्रश्नांची आणि मोठ्या राष्ट्रीय प्रश्नांची देखील अतिशय अभ्यासपूर्वक उत्तरं आपल्याला अभयसिंह जगताप यांनी दिलेली आहेत. आणि येत्या निवडणुकीत जर त्यांना तिकीट मिळालं तर ते नेटाने या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.